जालना हदरले खुनाची मालिका सुरूच. गोंदे गावात तरुणाचा निर्घृण खून. जालना जिल्ह्यात गुन्हेगारी घटनांची मालिका थांबण्याचं नाव घेत नाहीये. गोंदेगाव इथं घडलेल्या आणखी एका भीषण खून प्रकरणामुळे संपूर्ण जिल्हा हादरला असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. मिळालेल्या माहितीनुसार आज पहाटे गोंदेगाव येथील 33 केव्ही विद्युत उपकेंद्राच्या पाठीमागील रक्तानं माखलेला मृतदेह आढळून आला. डोक्यावर मोठ्या दगडानं वार करून त्याची अत्यंत निर्दयी पद्धतीनं हत्या करण्यात आल्याचं प्रथमदर्शनी स्पष्ट झालंय. मृत तरुणाची ओळख अंबड तालुक्यातील पाणेगाव येथील मच्छिंद्र कोंडीबा दराडे अशी झाली आहे. तो आपल्या मामीच्या अंत्यसंस्कारासाठी गोंदेगाव इथं आला होता. अंत्यसंस्कारानंतर नातेवाईकांकडे मुक्काम असताना रात्री अचानक बेपत्ता झाला आणि सकाळी त्याचा मृतदेह सापडल्यानं कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आलाय. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली असल्याचा दावा करण्यात येतोय. जालना जिल्ह्यात मागील काही दिवसात खून, मारहाण आणि चाकू हल्ल्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आणि त्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना तीव्र झाली आहे. सतत वाढणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. गस्त वाढवणे, गुप्त माहिती यंत्रणा मजबूत करणे आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई करणं अत्यावश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. या निर्घृण हत्येप्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्यात यावी अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जाते. अन्यथा परिस्थिती आणखी बिघडण्याची भीती व्यक्त केली जाते.